महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर यांनी विजयी सलामी दिली. स्पर्धेत नाशिकच्या बाळू बोडकेने धडाकेबाज कुस्तीचे प्रदर्शन घडवीत माती विभागात उपांत्य फेरीत मजल मारली आहे. वाघोलीतील रामकृष्ण सातव पाटील आयोजित महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नाशिकचा बाळू बोडके डार्क हॉर्स ठरला आहे. नाशिकचा बाळू बोडके डार्क हॉर्स ठरला आहे. सलामीच्या लढतीत कोल्हापूरच्या बलाढ्य माऊली जमदाडेवर बाळू बोडकेने 10 ते 5 गुणांनी विजय नोंदवला. पाठोपाठ दुसऱ्या फेरीत जळगावच्या हितेश पाटीलचा 10 गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डबल महाराष्ट्र केसरी किताबासाठी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सिकंदर शेख, हर्षवर्धन सादगीर हे मल्ल सज्ज झाले आहेत. काय नाही, प्रॅक्टिस होती, आई वडिलांचा आशीर्वाद होता आणि मोठा भाऊ सोबत होता. कोचनी सांगितलं होतं कशी कुस्ती करायची, पूर्ण तशी कुस्ती केली. सुरुवात म्हणजे एक कारण का अनुभव तर खूप कमी होता, समोरचा खूप मोठे पैलवान होता, नावाजलेले माऊली भाऊ होते, यांच्यावर कुस्तीसाठी थोडा दबाव होता. पण सर्व भाऊ आणि आईवडिलांचा आशीर्वादाने ती कुस्ती मी पार केली. कष्ट भरपूर केले, प्रॅक्टिस करून घेतली. आमचे दाजी असतील ज्ञानेश्वर शिंदे आणि आमचे गुरुवर्य मनोहर मामांचा माझ्या डोक्यावरती हात आहे आणि मी हरियाणाला प्रॅक्टिस करत होतो. कुलदीप कोच साहेब यांनी माझ्याकडून भरपूर प्रॅक्टिस करून घेतली आणि आमचे मित्र प्रमोद भाऊ खेनट हे कंटिन्यू माझ्यासोबत आहे. माझ्या प्रत्येक गोष्ट ध्यान राखता. आमचा छोटा भाऊ राज असेल, सचिन असेल, यांनी सर्वांनी माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. मला माहीत होतं की मी दुसऱ्या फेरीला चालतो, मी कुस्ती कव्हर करतो. आता पुढच्या बी सर्व चांगल्या कुस्त्या माझ्यासोबत, तर मी आता म्हणजे अभ्यास पूर्ण कुस्त्यांचा केलाय. आता बघू काय होतं पुढच्या कुस्तीमध्ये. नाशिकमध्ये म्हणजे मी लहानपणापासून आमचे खानदानीच पैलवान की घरचे सर्व पैलवान होते आणि तिथनं मला आमचे दाजी ज्ञानेश्वर शिंदे त्यांच्याकडे त्यांनी प्रॅक्टिसला पाठवलं घरच्यांनी. तिथून पुढे माझी सुरुवात झाली. माझा विजय हा आई वडिलांना आणि सद्गुरू मनोहर मामा यांच्या चरणी अर्पण करतो.